तुझ्या 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 रूपाचं चांदण. ही बांगडी तुझी हाय का नाही? खोटं बोललेलं आपल्याला खपत नाही. दत्ता एकदाच विचारतो आणि फायनल विचारतो, ही बांगडी तुझी हाय का नाही? होय. तू ट्रक मध्ये बसून इथवर आलीस, मग ही बांगडी माझ्या गाडीत कशी? अगं बोल की, गप कशा बाई बसलीस? बोल. नाही म्या ते जे हाय ते थेट बोलायचं. म्या ते घराकडे येत असताना असं वाटलं कुणीतरी घरात घुसतंय, म्हणून म्या ते तुमच्या गाडीत लपले. शंकर्या, काय म्हणलं होतं तुला? खोटपणा केलेला दत्ता खपवून घेत नाही. तू माझा जीव वाचवलायस म्हणूनच तू इथं आहेस. पण जर का तू खोटं बोलत असशील आणि काय बी दागा फटका करण्याचा प्रयत्न जरी केलीस तर यो दत्ता आहे आणि तू आहेस. हो म्या खरंच काय. अगं राहू दे, दत्ता भाऊ बेकार चिडलाय, आपण उद्या बोलू. तू झोप 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 तू. दत्तगुरु, माझ्याच्याने नाही जमत आहे हे खोटं बोलणं, पण माझ्याकडे दुसरा इलाज पण नाहीये. मला माफ करा दत्तगुरु, माफ करा मला. माझे अपराध पोटात घाला. दत्ता भाऊ, मी काय म्हणतो, तुम्ही उघड डोक्यात संशय येऊन बसलायसा. शंकर्या, पुरावा समोर आहे आणि जेव्हा डोळ्यासमोर चुकीच्या गोष्टी घडतील तेव्हा त्या पोरीचं काय बी खरं नाही. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ नाही, दत्ता भाऊ, दत्ता भाऊ नाही, नाही नाही दत्ता भाऊ, हात सोड. नाही सोडणार. रोज रात्रीला पिलीच पाहिजे असा नियम आहे वय? नाही दत्ता भाऊ, म्या तुमचं काय बी ऐकणार नाही. एक दिवस नाही प्याली तर काय जीव जाणार भाई? चौकटीत राहायचं शंकर्या. आडवा यायचं नाही आपल्या. अहो दत्ता भाऊ, तुम्हाला कळना झालंय. इतके दिवस तुम्हाला काही बोललो का? आज बोलतोय थांबा तर थांबा की. काल राजकारण जे घडलं तेव्हापासून माझा जीव टांगणीला लागलाय. मी सांगतो नाही घ्यायची. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ प्या. अजून 10-12 बाटल्या घेऊन येतो, त्या बी प्या आणि स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घ्या. अगोदर या पोरीपाय वाटळ करून घेतला का, आता दारू पायी करा. तिचं नाव घ्यायचं नाही, सांगितलं ना व. घेणार. माझा जीव घेतला तरी चालेल, पण हिच्यामुळे तुमचं नुकसान होताना बघणार नाही. म्या हिच्यामुळे दारू पिताय, हिच्यामुळे. ती कधीच गेली, कुठे गेलं ठाव आहे? कुणाला बी ठाव नाहीये, म्हणून हिच्यासाठी दारू पिताय. अहो इथं तुमच्या समोर तुमची आई आहे, त्यांचा विचार करा. हे असं वागणं बघून ताई साहेबांच्या जीवाला घोर लागलाय, याचा कधी विचार केलाय? डोक्याचा भुगा करायचा. ही बांगडी घे आणि दे त्या पोरला. चल. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, दत्ता भाऊ. शंकर्या, वाट धरायची. पिऊ नग बोलतोय.
नुकसान होईल म्हणाल ते तर अगोदरच केलंस तू नुकसान केलंस माझं. तुला सांगितलं होतं ना घात करायचा नाही म्हणून. बोल की, सांगितलं होतं ना विश्वासघात करायचा नाही म्हणून. मग का केलास? नुसती बघते काय? तू केलास विश्वासघात. तुझ्या या देखण्या रूपानं धोका दिला मला. दत्तगुरु, तुमच्यामुळे मला हे घर भेटलं. तुमचे उपकार आहेत. पण या घरच्यांशी खोटं बोलायला मन नाही मानत. मला माहिती आहे मी इथे आश्रित आहे, पण सगळंच तुमच्या समोर आहे. दत्तगुरु, आज या घरातला माझा दुसरा दिवस. कालपर्यंत मी बाकी सगळं लपवायचा प्रयत्न केला, पण माझं खरं रूप ह्या घरच्यांपासून रोज कसं लपवू? रोज रोज कुठून आणू काळा रंग? नवीन दिवस, तशी नवीन अडचण समोर आली. कालपासून पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही. काय करू? कुणाकडे मागू? काय खाऊ? दत्तगुरु, तुम्हीच मार्ग दाखवा. सगळं तुमच्याच हातात आहे आता. ए ज्योते, रड पडली का काय? नाही ताई, काय नाही. देवाने अक्कल दिली हा की येशी रिकून आली. मला मारायला आली होती ना? हा, मग हे असं भूतासारखं तोंड मी माझ्या पाठी काय करत होतीस ग टवळे? ताई, चूक झाली. ज्योती काय? ज्योती म्हणायचा? अनाथ आहेस ना? मग अनाथासारखं राहायचं. उगा हे माझ्याशी नाती जोडायला येऊ नकस हा. आणि मोठी नाती जोडती. देवा, हा सगळं घरगळून गेलं. आता हे कोण साफ करणार आहे? हा, तुझा बा की माझा बा? नाही, मी करते. नक्की करशील? होय होय. अगं ए टवळे, भांडी पुसायचं कापड येते, ते कोपऱ्यातलं घे. हा काय? हो. ते बघ तिथे पुस. दूध खाया गेलं रे गुरुदत्ता. हे ध्यान पण माझंच नशिबात आणून टाकायचं वाटतं. ए ज्योते, टाइमपास झाला असेल तर आणखी लवकर. आंटी आंटी ताई, हो तिकडं. पाहिलं पाहिलं, राहून देत ते नखर. नाश्त्याला चला. अहो ताई, नखरे नाही ते खरं आहे. हा, काय सांगताय? मग हे समज खरं आहे? नाही म्हणजे रोज उठून त्यांच्या खुर्चीला फुट्टूला नमस्कार करतायसा. पण तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या हाताला काही लागले का आजपर्यंत? महिना संपला की पगार बी आई साहेबांच्या सहीशिवाय मिळत नाही. तो बी त्या देतील तेवढाच. हा, आता त्यासनी नसतीलच देत, पण उद्या मला सून म्हणून काहीतरी देतीलच का नाही? अशा रिकाम्या हाताने नाही ठेवायच्या मला. वाढ बघा, दुधात एक कसला आणि तुझा नवरा तो बी त्याच्या हरकाच डोळ्याला झापड लावून फिरतात ना व दोघं. आई साहेब म्हणल्या इकडं
की गेलो दोघं इकडं, आई साहेब म्हणल्या तिकडं, पळालं दोघं तिकडं. स्वतःची अक्कल वापरायची नाही असंच ठरवलंय ना व. ताई हे नसतील वापरत, पण म्या वापरते. म्या वापरते म्हणूनच एवढा सगळा कुटाणा करते का नाही? असे वय, म्हणजे हे समज तू पैशांसाठी करतीयास? पाहिलं का आई साहेब? आई साहेब नाही ना, आई साहेब. झाली का आवाज टाईट? तोंडाची वा फक्त माझ्या मोर. आई साहेब आल्या की सगळं टर्र. बस तुम्ही दोघं बी किती इरसाल हायसा ना, चांगलं ठावय मला. जाऊ दे बया, मी काय आता बोलतच नसते. मी बोलले की समधी माझ्याच नावानं खडे फोडतात. आता मी बोलतच नसते. ए माझं दूध कुठला यातलं? हा घ्या की ताई. ए दूध दिलेस काय पाणी दिलेस? हा दूधच आहे की ताई, काय झालं? नेहमी हेच देते की मी तुम्हासनी. हो आपल्या स्वतःच्या दूध संघामधलं आहे की हे, आणि आपल्या दूध संघातलं. ताई जरा पिऊन बघाव. बघा म्हणलं की नाही? ए कसलं दूध पाजते आम्हाला? ताई आपल्याच दूध संघामधलं आहे. हे असलं दूध पिल्यावर कोण घेईल ग आपल्याकडनं दूध परत इकत? तू तरी घेशील का? आत्ता ध्यानात आलं माझ्या. हे बी मध्ये मला म्हणलेले बर का, आपल्या दूध संघातल्या दुधाचा दर्जा लई खालावलाय म्हणून. मग सांगायचं होतं ना तसं आई साहेबांना. हो मी बी हेच म्हणलं, आणि त्यांनी आई साहेबांना सांगायचा प्रयत्न बी केलता बर का. आई साहेब ऐकायला तयार आहेत वे. अहो ताई बघा, ते तुमचा नाश्ता आणायला विसरले मी. आलेच. थांब. काल पातूर या दुधाची चव एकदम व्यवस्थित होती, नेमकी आजच दुधाची चव कशी बदलली? ताई ते मला बी ठाऊन आहे हो. नाही म्हणजे ते काय झालं, मी तुमच्याच नाश्त्याचं बघत होते, तर ते ध्यान ते आलं तिकडं. आव ती हडळ आली मग टुमणं लावत, काम सांगा काम सांगा. मग मी तिला सांगितलं दूध भरायला, तर तिनं काय गडबड केली ते मला ठाऊन आहे. ताई तिनं भरला असेल तर तुम्ही अजिबात पिऊ नका. अहो तिनं विष बिष घातलं असेल तर, म्हणून तुम्हाला म्हणत होते तिला या घरात ठेवू नका म्हणून. ज्योते तिला बोलव. बोलवतेच की. थांब. हे घेऊन जा. नेते की.
नेमकं दूध सांडल्यामुळे पाणी जास्त झालेलं दिसते. बाई तर आली आणि त्यामुळे समधी गडबड झाली. आता हिचे चांगले जिळवते. थांब. काय ग, असं भाकरीच्या तुकड्याकडे काय बघत उभी राहिली? भूक लागली वे तुला? मी तुला सांगते, आता आपण या घरातले नोकर माणूस, अगोदर समद्यांना खायला द्यायचं आणि मग जर काही उरलं तर आपण खायचं. आलं का ध्यानात? वय ताई. ज्योती. अगं म्हण की ताई, म्हण. हा, ते बाहेर जा, कला ते तुला बोलवत होते. अगं आता माझ्या तोंडाकडे असं का बघत उभी राहिली? जा. आणि ते भाजी आणि भाकरी आहे ना, ती बी घेऊन जा. आणि कला ताईंना भाजी थोडी जास्तच दे, लई आवडते ती भाजी. अहो पण मी आता कालच आले इथे, आज असं अचानक. सांगते तेवढं मुकाट्यानं ऐकायचं. अगं म्हणजे कला ते विचारत होत्या मला तुझ्याबद्दल, ती काल आलेली पोरगी काय काम करतीये का. आता कला ते तुझ्याबद्दल एवढं विचारताय तर कळू दे की त्यांना बी तुझं काम. नाही तर कला ते तुला इथे 1 मिनिट बी राहू द्यायची नाही. जा जा जा, ते घेऊन जा, पटकन जा. झालं, मरतीये ही बेनिया. समद्यांना शिळा नाश्ता खायला घाल आणि खा त्यांच्या शिव्या. बाई चला, मी सगळं आवरून घेते, नाही तर कोणतरी यायचं. आजची कमाई तर झाली. कलाताई, तुम्ही या सगळ्याचा चांगला छडा लावा. मग बघा त्या पोरीला या घरातनं कशी बाहेर काढते ती. त्या पोरीचा काटा कसा काढायचा चांगलं ठाव आहे मला. हे तुमच्यासाठी नाश्ता. हे कोणासाठी आणलेस? तुमच्यासाठी. न्यारी. हे आमच्यासाठी आहे बाई. वय. या घरात येऊन 2 दिवस बी झालं नाही, लगे रंग उधळायला लागली वय. समजतेस कोण ग स्वतःला? लायकी नसताना बी घरात राहू दिलंय तुला. आमच्याच वाकड्यात शिरते वय. कला आहे मी, कला. या घरची लेख आहे म्या आणि मला शिळी भाकरी खायला घालतीस. भिकारी समजलीस वय तुझ्यासारखी? पाय पुसणं धुतलं तरी बी त्याचं काम लोकांचे पाय पुसायचंच आहे. अयो पण ए गप्पे, उगाच आता काहीतरी सारवा करू नको. मरू दे, त्याच्याबरोबर बोलून माझंच तोंड खराब व्हायचं. ए निघायचं आत्ताच्या आत्ता. आता तर तुला समोर बी बघवत नाही मला.